नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की डिसेंबर ते जानेवारीमध्ये आपण कोणकोणत्या पिकांची लागवड केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला मार्च एप्रिलमध्ये चांगल्या प्रकारे भाव हे मिळतील. तर असे काही मी सिलेक्टिव्ह पिके सांगणार आहे की ज्याला पुढे जाऊन चांगल्या प्रकारे बाजारभाव हे मिळत असतात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. तर आत्ता जे मी तुम्हाला पिके सांगणार आहे, टॉपचे 5 पिके सांगणार आहे आणि त्यांच्या व्हरायटीही सांगणार आहे की आपण कोणत्या व्हरायटी सिलेक्ट केल्या पाहिजेत, त्याचबरोबर लागवड करताना त्याचं योग्य अंतर हे किती ठेवलं पाहिजे. तर ही सर्व संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. तर यामध्ये शेतकरी बांधवांनो, पहिलं पीक म्हणजे कलिंगड. तर आता काही ठिकाणी कलिंगड बोलतात किंवा टरबूज बोलतात. तर कलिंगड हे जे पीक आहे हे तुम्ही घेऊ शकता. याची लागवड करत असताना तुम्ही व्हरायटी सिलेक्ट करायच्या आहेत. विराट, विजया, बाहुबली, मेलोडी, त्याचबरोबर रनर, शुगर किंग किंवा मॅक्स. तर अशात काही तुम्ही व्हरायटी सिलेक्ट करू शकता. या व्हरायटींना बाजारामध्ये चांगल्या प्रकारे मागणी असते आणि यापासून उत्पन्नही आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. तर शेतकरी बांधवांनो, ह्या झाल्या व्हरायटी. आता या व्हरायटींची लागवड करत असताना आपण योग्य अंतर हे किती ठेवलं पाहिजे हेही आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर याचं अंतर तुम्हाला 5x1, 6x1 असं ठेवायचं आहे. तुम्ही कोणतंही एक अंतर निवडू शकता. त्याचबरोबर लागवड करताना तुम्ही झिगझॅग पद्धतीने लागवड करू शकता किंवा सरळ पद्धतीने लागवड करू शकता. आणि याचा कालावधी हा 60 ते 65 दिवसांचा आहे. 60 ते 65 दिवसांमध्ये आपल्याला कलिंगड हार्वेस्टिंगसाठी येत असतं. आणि याचं सविस्तर म्हणजेच व्यवस्थित जर व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला की यासाठी आपण खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, स्प्रे कोणते केले पाहिजे, ड्रिंचिंग कोणती केली पाहिजे, याबद्दलची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या ॲग्रोवर्डवरती तोही सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, हे झालं आपलं पहिलं पीक कलिंगड. यानंतरनं दुसरं पीक म्हणजे मिरची. तर बाजारामध्ये मिरचीला 12ही महिने चांगली मागणी असते. तर मिरची लागवड करत असताना तुम्ही व्हरायटी ही आपण जाणून घेऊयात. तर त्यामध्ये पहिली व्हरायटीमध्ये म्हणजे 786, 2121, बलराम, सोनल, अंकुर. तर ह्या काही व्हरायटी आहेत की ज्या टॉपला चालतात मार्केटमध्ये आणि उत्पन्नही आपल्याला यापासून चांगलं मिळत असतं. आणि आता मिरचीमध्ये खूप साऱ्या प्रकार आहेत. शिमला मिरची असेल, हिरवी तिखट मिरची असेल, तर अशा वेगवेगळ्या भरपूर साऱ्या मिरचीच्या व्हरायटी आहेत. त्यापैकी तुम्ही कोणती एक लागवड करू शकता. तर आता मिरचीची लागवड करत असताना तुम्हाला अंतर हे 4.5x1.5 फूट, 4.5x1 फूट किंवा 4.5x2 फूट असं अंतर तुम्हाला मिरचीची लागवड करत असताना ठेवायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही झाली दुसरी व्हरायटी, दुसरं पीक म्हणजे मिरची. तर यानंतर ना आता तिसरं पीक म्हणजे गवार. तर गवारीलाही 12ही महिने मार्केटमध्ये चांगली मागणी असते. तर गवारीची लागवड करत असताना तुम्ही व्हरायटी ह्या तुम्हाला नीलम 61, मंगलम 45, सरपंच सिरशी 201 ही व्हरायटी तुम्ही घेऊ शकता. तर ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहे. यामुळे काय होतं की लवकरात लवकर पीक आपल्या कोणत्याही आजारांना बळी पडत नाही आणि जास्त फवाऱ्यांचीही गरज याला नसते. गवार या पिकावर काय असतं की आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसून येतो. बुरशीचा अटॅक हा लवकर होतो. परंतु जर डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी असतील तर त्यावरती बुरशीचाही अटॅक लवकर हा होत नाही. तर तुम्ही गवारीची ही लागवड करू शकता. आणि गवारीचं पीक जर तुम्ही बघितलं तर 12ही महिने 100-120 किलो असं आपल्याला बाजारभाव हे बघायला मिळतात. तर हे झालं तिसरी व्हरायटी. यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथं पीक म्हणजे भेंडी.
तर भेंडी तुम्ही घेऊ शकता. भेंडीमध्ये व्हरायटी आपण जाणून घेऊयात की कोणकोणती घेतली पाहिजे. तर त्यामध्ये लावण्य असेल, रीटा असेल, सरपंच सीड्सची SOK 160 असेल, तर अशा काही व्हरायटी आहेत. त्याचबरोबर जवळच्या जर कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्ही बघितलं तर तिथेही वेगवेगळ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. परंतु मी ह्या तुम्हाला टॉपच्या सांगितल्या आहेत की ज्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं आणि ह्या व्हरायटी डिसीज रेजिस्टन्स आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही एक व्हरायटी घेऊ शकता. तर मी तुम्हाला आता 4 पिके सांगितलेली आहेत. यानंतर 5वं पीक म्हणजे वाटाणा. तर वाटाण्यालाही चांगल्या प्रकारे मागणी असते. आता 26 जानेवारीला भरपूर शेतकरी वाटाणे या पिकाची पेरणी करतात आणि आता डिसेंबरमध्येही भरपूर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. तर त्याला उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळतं आपल्याला आणि त्याचबरोबर बाजारभावही चांगल्या प्रकारे मिळतात. तर हे आहेत आपले 5 पिके की जे तुम्ही आत्ता लागवड करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये यापासून जास्तीत जास्त उत्पन्न आणि नफा 100% मिळवू शकता. तर शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा आता याला खत व्यवस्थापन किंवा फवारणीचं शेड्यूल आपण कसं केलं पाहिजे याची जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज उपलब्ध आहेत. कांद्याचे असतील किंवा इतर पिकांचे असतील तेही तुम्ही चेक करू शकता. आणि जर काही प्रश्न असतीलच तर तुम्ही मला कमेंटद्वारे ते प्रश्न विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. तर चला भेटूयाच अशाच एक नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहेत, कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहे हेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा की जेणेकरून मला समजेल की तुम्ही कोणत्या भागामधून व्हिडिओ बघत आहे आणि त्यानुसार मी माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचू शकेल. तर चला आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते.